गेल्या 18 वर्षांपासून शिर्डी शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करणारे मंडळ समर्थ प्रतिष्ठाननं यंदाच्या वर्षी श्री तिरुपती बालाजीचा देखावा उभारला असून या देखाव्याचे उद्घाटन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी मंत्री विखे पाटलांनी गणरायाची आरती करीत बालाजी देखाव्याचंही दर्शन घेतलं। याप्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक निलेश कोते, अभय शेळके, प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, भाजपा शिर्डी शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर, सचिन शिंदे, मधुकर कोते, बाबासाहेब कोते, मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तथा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी बोलताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की गणेशोत्सवानिमित्त समर्थ प्रतिष्ठाननं तिरुपती बालाजी देखावा अतिशय सुंदर आणि सुबक उभारला असून सर्वांना दर्शनाचा लाभ दिल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं। राज्य सरकारनं गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय। हा एकमेव सण आहे जेथे सर्व धर्मीय एकत्रितपणे येत हा सण साजरा करतात असं सांगतानाच त्यांनी मार्गदर्शनपर आपलं मनोगत व्यक्त केलं। प्रथमतः गणेशोत्सवाच्या मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि निलेश दादाचं अभिनंदन करतो आणि समर्थ प्रतिष्ठानचं अभिनंदन करतो। तिरुपती बालाजीचा अतिशय उत्तम देखावा त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी निर्माण केला आहे आणि बालाजीचं दर्शन त्यांनी आपलं घडवलं। खरा गणेश उत्सव 10 दिवस आपल्या सर्वांचे दुःख विसरून विघ्नार्थ्याच्या सेवेला आपण त्या ठिकाणी समर्पित करतो आणि विघ्नार्था म्हणून गणपतीला संबोधलं गेलंय। याचं कारण की आपले सगळे विघ्न त्यांनी दूर करावेत अशा प्रकारची प्रार्थना आपण गणरायाच्या चरणी करत असतो। आणि हा एकच उत्सव असा दिसतोय की ज्यामध्ये सर्व समाजाचे, धर्माचे, पंथाचे लोक एकत्र येतात। इथे काही कुठं जातपात पाहिली जात नाही, गरीब श्रीमंत कोण आहे ते पाहायला जात नाही। एकच जो ध्यास आहे गणरायाचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण सर्वजण म्हटल्याप्रमाणे अतिशय समर्पित भावनेनं आपण या 10 दिवसामध्ये काम करत राहतो। यावर्षी तर आमच्या सरकारनं हा गणपती उत्सव जो आहे तो आता राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा आपण निर्णय केलेला आहे आणि सर्वच ठिकाणी छोट्या मोठ्या खेड्यांमध्ये, शहरांमध्ये, मोठ्या महानगरांमध्ये अतिशय भक्तिभावानं हा गणेश उत्सव साजरा केला जातो। मोठे मोठे देखावे उभे राहतात। उत्तम कार्यक्रम तो गंगा आरती झाला कारण हा संप्रदायाच्या ताकदीवर आणि सनातन धर्माच्या केवळ त्यांच्या आशीर्वादाने आज ही सगळी व्यवस्था आज उभी आहे आणि तो हिंदू धर्माचा आशीर्वाद आहे, सनातन धर्माचे जे आपल्याला आशीर्वाद आहे त्यामुळे सामाजिक ऐक्य आपलं टिकून राहिलं आणि सामाजिक ऐक्य असंच आपण त्या ठिकाणी टिकवण्याचं काम प्रत्येकाने हे आपलं स्वतःचं कर्तव्य म्हणून केलं पाहिजे। शेवटी प्रत्येकाचा विकास स्वतःचा प्रत्येकजण करत असतो। कोणी नोकरीमध्ये आहे, कोणी व्यवसायामध्ये आहे, कोणी व्यापारामध्ये आहे, कोणी उद्योगात आहे, कोणी राजकीय क्षेत्रात काम करतोय, सामाजिक क्षेत्रात काम करतोय। आपापल्या परीनं त्या व्यवस्थेच्या चौकटीमध्ये राहून प्रत्येकजण आपलं काम करत असतो परंतु व्यक्तिगत कामाबरोबर समाजाच्या उपयोगी करता सुद्धा जी आवश्यक जी गोष्टी कामं करायला पाहिजे ती सुद्धा आपण मला वाटतं केली पाहिजे। दुर्दैवाने आता काळ असा आलेला आहे की आपण आपल्या स्वतःचे एवढे वाटे घालून ठेवलेले आहेत त्या समाजाचा, तो त्या जातीचा, त्या पंथाचा, त्या धर्माचा। कधी कधी हे सगळे चित्र पाहिल्यानंतर मनाला अतिशय दुःख होतंय
आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की हा एकच उत्सव असा आहे गणेश उत्सव गणपतीचा, इथे कोणत्याही धर्माची चर्चा होत नाही, कुठल्या पंथाची जातीची चर्चा होत नाही. प्रत्येक धर्माचा माणूस इथं गणपतीच्या समोर लीन होतो. म्हणून या उत्सवाला विशेष महत्व आहे. आणि मला आनंद यासाठी की दुसरा की आपल्या शहरातील अतिशय ज्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम असं काम केलंय त्यांचे पुरस्कार आपण आज दिले. आमच्या तलाठी झालेल्या, त्यांचं नाव माहीत नाही, पगार ना, प्रियांका पगार. दुसऱ्या त्या टाउन प्लॅनिंगमध्ये अक्षता जगताप आहेत. आमच्या जयश्रीताई होते, त्यांचे चिरंजीवानी भारतीय नौसेनेमध्ये मला वाटतं अतिशय आपल्या गावाचं नावलौकिक वाढवलं आहे. आपल्या सर्वांना अभिमान वाटावा अशा प्रकारची कामगिरी केली. मला वाटतं अभिषेक नाही प्रज्ञा सिंग, प्रज्ञा, त्यांनी सोशल मीडियामध्ये त्यांचं काम चांगलं आहे. आपल्या माउंट एव्हरेस्टवर आपल्या गावातला आपला भूमिपुत्र गेला आणि साईबाबांची त्या ठिकाणी झेंडा फडकवला त्यांनी. आपल्या सगळ्यांना किती अभिमान वाटतो अशी ती घटना. त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. जे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणून निवड झालेले आमचे नागरे, अभिषेक नागरे, त्यांचं मी अभिनंदन करतो. न्यायदेवताच त्यांना प्रसन्न झालेली आहे. त्यामुळे निश्चितपणे चांगलं काम त्यांच्या हातून होईल. याप्रसंगी पालकमंत्री नामदार विखे पाटील यांच्या हस्ते गुणगौरव सोहळाही साजरा करण्यात आला. याप्रसंगी कांस्य पदक विजेता निलेश वाडेकर, साईभक्त श्यामसुंदर सुरेसा, सामाजिक कार्यकर्ते गजानन शेरवेकर, राहता वकील संघाचे पहिले दिवाणी न्यायाधीश अभिषेक नागरे, साईभक्त द्वारका डोखे, महसूल सहाय्यक अधिकारी प्रियंका पगारे, नगररचना सहाय्यक अधिकारी अक्षता जगताप, क्रीडा विभागातील विकास सिंग, भारतीय नौदलातील चैतन्य संजय कोते आणि सोशल मीडियाच्या प्रज्ञा सिंग यांचा सत्कार करण्यात आला. येसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.